विद्यार्थी मित्रांनो, आजच कॅप राउंड 2 चा रिझल्ट लागला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालंय, तर काही विद्यार्थ्यांना मिळालं देखील नाहीये. पण अजून कॅप राउंड 3, 4 हे बाकी आहेत. पण कॅप राउंड 3 मध्ये जाणं हे सेफ असेल का रिस्की असेल, ते तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये कळणार आहेत. मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टॉप कॉलेजेस आहेत जसं की CUEP, VIT यांच्या अलॉटमेंटमध्ये कसा ट्विस्ट झालाय, कसं कट ऑफ वाढलंय, हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचा आहे तो म्हणजे रिझल्ट. रिझल्ट चेक केला त्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय की नाही झालंय ते पाहायचं. जर सीट मिळाली असेल तर पुढची स्टेप सेफ आहे. पण जर नाही मिळाली किंवा बेटरमेंटची इच्छा असेल तर पुढची डिसिजन जे आहेत ते एकदम काळजीपूर्वक घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय तर तुमच्याकडे गोष्टी दोन आहेत. एक तर कॉलेज कन्फर्म करणं आणि सेकंड आहे बेटरमेंट करणं. आता कॉलेज कोण कन्फर्म करेल? ज्यांना मनासारखं कॉलेज मिळालंय ते कॉलेज कन्फर्म करेल, आपली सीट कन्फर्म करणार. बेटरमेंट कोण करेल? ज्याचे एक्सपेक्टेशन पूर्ण नाही झाले तो काय करेल? बेटरमेंट. आता बेटरमेंट करताना कॉलेजची जी लिस्ट आहे ती व्यवस्थित प्रेफरन्स लिस्ट पुट करा. एक मूव तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेजचे जाऊ शकतं तुमच्या हातातून, पण दुसरा मूव तुमची अलॉटमेंट गमावू शकतो. आता सेफ कसं कळायचं आणि रिस्क मध्ये कसं जायचं हे तुमच्या करंट अलॉटमेंट, कट ऑफ ट्रेंड्स आणि सीट अवेलेबिलिटी वरती सगळं डिपेंड आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सेफ राहायचं असेल तर आधी मिळालेली सीट सिक्युअर करा आणि नंतर विचार करा. रिस्क घ्यायचा असेल तर प्रॉपर काउन्सिलिंग करा, कारण चुकीची प्रायोरिटी भरली तर तुम्ही आउट होऊ शकता. आता आमच्याकडे वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स मिळेल. त्यामध्ये एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी मिळेल. त्यासोबतच कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स, कट ऑफ अनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग, डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आणि या कोर्सची प्राइस असेल फक्त 2,000 रुपये. आणि कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आपण एनी टाइम तुमच्या सर्व्हिससाठी अवेलेबल असू. आता विद्यार्थी मित्रांनो पाहूयात, ज्यांना कॉलेज अलॉट नाही झालं त्यांनी काय करायचं. आता ज्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालं होतं, त्यांनी सेकंड राऊंड मध्ये बेटरमेंट केली, पण इथे कुठलेच कॉलेज नाही मिळालं. तुम्ही एकतर थर्ड राऊंड साठी जाऊ शकता, डिरेक्टली इलिजिबल असाल. पण ज्यांना फर्स्ट राऊंड मध्ये मिळालं नाही, सेकंड राऊंड मध्ये मिळालं नाही, मग थर्ड राऊंड मध्ये तुम्ही व्यवस्थित प्रेफरन्स लिस्ट पुट करा. कारण जर तुम्ही प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित नाही टाकली, आता बघा इथे प्रूफच होतंय की तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड राऊंड दोन्ही मध्ये कॉलेज नाही अलॉट झालंय, याचा अर्थ तुम्ही प्रेफरन्स लिस्ट चुकीची टाकताय. कुणाच्या तरी चांगल्या गायडन्स थ्रू तुम्ही कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित टाका, त्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट डेफिनेटली होईल. पण ज्या मी गोष्टी सांगते त्या नक्की लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा आणि त्यानंतरच पुढची स्टेप घेत चला. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे VIT कॉलेजचं कसं झालंय पहा. आता CUEP कॉलेजचं पाहूयात, ENTC ब्रांचचं. काहींना राऊंड मध्ये अलॉटमेंट मिळाले पण अजून काहीच नावच लिस्ट मध्ये नाही. बेटरमेंट साठी अप्लाय करणारे स्टुडंट्स खूप आहेत, त्यामुळे राऊंड 3 कट ऑफ अनप्रेडिक्टेबल असू शकतो. आता माझं जर सजेशन म्हटलात तर पहा, इथे राऊंड 1 मध्ये इथे किती होतं कट ऑफ? 99.73. राऊंड 3 मध्ये किती कट ऑफ होतं? 99.91. आता राऊंड 1 पेक्षा राऊंड 3 मध्ये कट ऑफ वाढलंय, कमी झालंय का? तर नाही, कट ऑफ वाढलंय. त्यामुळे प्रत्येक वेळेस कमीच होईल असं नाहीये, कधी कधी वाढू सुद्धा शकतं. त्यामुळे टॉप कॉलेजेस मिळायला असेल तर ते होल्ड करा, कारण पुढच्या राऊंड मध्ये ते तुमचे मिस होऊ शकतं. त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याला गमवून ठेवू नका, त्या होल्ड करून ठेवा. ओके. आता पहा, अजून एक कॉलेजचं ते म्हणजे VIT कॉलेज, कम्प्युटर ब्रांच. इथे बघा किती आहे? 99.00. तेच राऊंड 3 मध्ये कट ऑफ वाढले, 99.09 झाले. खूप मायनर जरी डिफरन्स असेल तरी थिंग इज दॅट की कट ऑफ वाढलाय, कमी झाला नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानुसार प्रेफरन्स लिस्ट भरा. आणि जर तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स हवा असेल तर आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला यावर्षी मनासारखं कॉलेज नसेल मिळालं आणि तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं टार्गेट असेल, तर तुम्ही आपला हा कोर्स जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, 25+
टेस्ट सिरीज, त्यामध्ये फुल सिलेबस असतील, चॅप्टर वाईज असतील, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला PCM CET म्हणजे आपली जी CET असते इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, त्याची तयारी करून घेतो. त्यासोबतच JEE मेन्स ऍडव्हान्स या दोन्ही एक्झामचं आपल्याकडे प्रिपरेशन असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, याची लाईव्ह बॅच 18 तारखेपासून सुरू होणार आहे, म्हणजे येत्या 18 तारखेपासून सोमवारपासून सुरू होणार आहे. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरती जाऊन सर्च करा, ओपन करा, डाउनलोड करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो कोर्स पाहिजे तो टाईप करा. त्याच्यानंतर खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे एज्युकेटर्स असतील, बाकीचे स्टुडंट्स देखील असतील आणि एज्युकेटर्सशी तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. म्हणजे तुमचे डाऊट्स हे पर्सनल लेवलवरती सॉल्व्ह होतील. विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्कीच जॉईन करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा. आय विल ऑलवेज देअर फॉर यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.